मला मागच्या 4 वर्षांमध्ये एक प्रामाणिक अनुभव आलाय. मागच्या 4 वर्षांमध्ये मी स्वतः आणि माझी टीम पुणेरी पॅटर्न आम्ही आय-टी पार्कमध्ये काम करतो. रोज येतो, जातो आणि विद्यार्थ्यांना हेल्प करतो. आत्तापर्यंत 1000+ विद्यार्थी आरामात प्लेस केलेत आणि त्याचे सक्सेस स्टोरी आहेत पण आपल्या चॅनलवरती. या सगळ्यांमध्ये मला एक सायकॉलॉजी कळाली आणि ती ही आहे, की विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्ही कार घेतली, गाडी घेतली, ठीक आहे. तुम्ही काय करता? आनंदाने शेजाऱ्यांना सांगता, मित्रांना सांगता, फॅमिलीला सांगता, रिलेटिव्हजला सांगता, त्यांना पेढे देता. ते तुमच्यासमोर आनंदी तर होतात, पण मागच्या मागे ते काय बोलतात माहिती आहे का? हा जर ऑटोने जाऊन याचं काम होतं, तर यांनी गाडी का घेतली? तेव्हा ते तुम्हाला बोलायला कमी नाही करणार, की याची क्षमता नसताना यांनी का गाडी घेतली? पण तुमची क्षमता किती आहे, किती नाही आहे, हे फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती. आज ती गाडी घेऊन जर तुम्हाला तुमचा कन्व्हिनियन्स मिळत असेल, तुमची अख्खी फॅमिली गाडीमध्ये जाऊन एखादा कार्यक्रम अटेंड करू शकत असेल, जर तुमच्या घरात प्रेग्नेंट वुमन असेल, ती हॉस्पिटलपर्यंत त्या गाडीने जाऊ शकत असेल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड केली. पण याच्याशी शेजाऱ्याला काही संबंध आहे का? नाही. तरी पण तो हे बोलतो. त्या गोष्टीवरून मला सगळ्यांना हे समजून सांगायचं आहे, की आय-टी पार्कमध्ये येता जाता तुम्हाला अगदी कचरा उचलणारा माणूस सुद्धा हे बोलतो, की काही खरं नाही क्लासेसचं. म्हणून स्वतःची क्षमता तुम्ही घालू नका, स्वतःचं कॅलिबर ओळखायचा तुम्ही चान्स घालू नका. तुम्हाला मनातून माहिती आहे की तुम्ही काय बेस्ट करू शकता, काय बेस्ट देऊ शकता. तुम्ही फक्त तुमच्या मनाचं ऐका. का? कारण हा प्रॉब्लेम जगात प्रत्येक ठिकाणी आहे. सो आम्ही हे अनुभव केलेले, आम्ही हे रोज एक्सपिरियन्स करतो. आणि आपण जे म्हणतो ना, की जगात एखाद्याला पुढं जायचं असेल, तर मागं ओढणाऱ्यांची कमी नाही आहे. फिजिकली कुणी कुणाला ओढू शकत नाही, पण शब्दांनी मात्र नक्कीच ओळखू शकतो. त्यामुळं तुम्ही सावध राहा. जर तुम्हाला आय-टी पार्कमध्ये येता जाता कोणी साफसफाई कर्मचारी असेल, कोणी सिक्युरिटी असेल, कुणीही असेल, जर तुम्हाला हे बोलायचा प्रयत्न केला, तर तुम्ही नक्की हे समजून घ्या की आपण पुणेरी पॅटर्नसारख्या करेक्ट ठिकाणी आलोत. का? कारण पुणेरी पॅटर्न आज आय-टी पार्कमध्ये खूप मन लावून खूप चांगले रिझल्ट देते. आणि हे बघून कदाचित असं खूप सगळी जनता आहे की जी आम्हाला रोज हे सगळं काहीतरी टॉर्चर करायचा प्रयत्न करते. पण मला खात्री आहे की तुमचा जो विश्वास आहे, तो आम्ही आत्तापर्यंत खूप चांगला मेंटेन केला आणि इथून पुढेही मेंटेन करत राहणार. त्यामुळं कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं सोडायचं हा सर्वस्वी तुमचा कॉल आहे.